नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची सेवा करणे हे अतिशय सोपे आहे. श्री गजानन महाराजांची सेवा करत असताना त्या सेवेमध्ये काही नियम आहेत, काही अटी आहेत आणि आपण त्या नियमांचं अटीचं पालन केलं म्हणजे ते आपल्यापुरते आपण आपल्या स्वतःला डिसिप्लिन आणि एका शिस्तीमध्ये जर का केलं तर असा एकही गजानन भक्त राहणार नाही की त्या भक्ताला श्री गजानन महाराजांचा अनुभव येणार नाही. महाराजांची सेवा करणं हे अतिशय सोपं आहे. म्हणजे अनेक जण अतिशय आनंदाने महाराजांची सेवा करतात, भक्ती करतात. म्हणजे कोणाचे काही अनुभव ऐकले तर मग त्यांची देखील इच्छा होती की आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करावी, सेवा करावी. आणि काही जण असे देखील असतात की काही अनुभव येत नाही की मी एवढं केलं, महाराजांचं नामजप केलं किंवा मी पारायण केली तरी सुद्धा मला काही अनुभव आला नाही, मग त्यांचा मार्ग बदलतो. परंतु हेच आहे की मार्ग बदलणं खूप सोपं आहे, महाराजांच्या सेवेमध्ये येणं देखील खूप सोपं आहे. परंतु सगळ्यात जे अवघड आहे ते म्हणजे महाराजांची जी भक्ती आहे ती सातत्याने करणं. सातत्य ज्याला आपण कंटिन्युटी म्हणतो, ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो, ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो, हे जो व्यक्ती करेल त्या व्यक्तीचा हात श्री गजानन महाराज कधीही सोडत नाही. त्या व्यक्तीच्यावरती महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. आता अनेक अशा गोष्टी असतात जीवनामध्ये, म्हणजे अनेक अशा अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, दुःख येतात, संकट येतात. आपले चांगले मित्र असतात, काही शत्रू देखील असतात किंवा काही जण आपल्याला नाव ठेवणारे असतात, काही जण चांगले म्हणणारे देखील असतात. कधी कधी आपण भक्ती करत असताना आपल्या भक्तीवरती देखील शंका घेतल्या जाते. परंतु या सगळ्या गोष्टी चालत असताना जो भक्त महाराजांची एकनिष्ठ सेवा करतो, जो भक्त महाराजांच्या सेवेमधलं कधीही सातत्य सोडत नाही, त्या भक्ताला महाराज कधीही सोडत नाही. त्यामुळे आपण जी काही भक्ती करत आहोत, जी काही सेवा करत आहोत त्यामध्ये आपलं सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. सातत्यपूर्ण भक्ती करायची म्हणजे कशी करायची आहे? नित्य सेवेला तुम्ही सुरुवात करा. रोज श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचा. श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथामध्ये प्रत्येक आपल्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही रोज नित्य नियमाने श्री गजानन ग्रंथाचा एक अध्याय रोज वाचायला सुरुवात करा. त्यासोबतच गणगण गणात होते ही तुम्ही माळ घ्या, नामस्मरण करा. 1 माळ घ्या, 5 माळी घ्या, 11 माळी घ्या, तुमच्याकडून जसं शक्य होईल तसं करा. म्हणजे कुणीतरी खूप सेवा करत आहे, खूप माळी घेत आहे, 11 माळी घेत आहे, परंतु आपल्याला वेळ नाही, आपण घेऊ शकत नाही, तर मग आपण 1 माळ तेवढेच श्रद्धेने, तेवढेच मनपूर्वक जरी केली ना तरी सुद्धा महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आता काही कुणाकुणाला असे अनुभव येतात की खूप सेवा केली, भक्ती केली, परंतु त्याचा काही अनुभव आला नाही. तर यामध्ये काय होतं की आपलं प्रारब्ध असते, आपले प्रारब्ध कर्म असतात आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. म्हणजे आपण किती जरी जन्म घेतले तरी सुद्धा ते भोगल्याशिवाय सुटका नाही. आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण वाचलेलं आहे की आपले जे कष्ट आहेत, आपले जे दुःख आहेत ते आपल्याला या जन्मामध्येच भोगायचे असतात. आणि जर का आपण ते भोगले नाही, पुढच्या जन्मासाठी ठेवले तर मग परत आपल्याला जन्म घेऊन यावा लागणार आहे, परत ते आपल्याला भोगावे लागणार आहे. त्यामुळे आपण आपलं जे पारडं आहे, जे भक्तीचं, ते कधीही वरती असायला हवं, तेव्हाच आपलं जे दुःखाचं जे पारडं आहे ते खाली जाणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सेवा करावी, जास्तीत जास्त भक्ती करावी. आणि ज्या लोकांना अनुभव येत नाही त्यांच्यासाठी सांगते की कसंही तुमचं आयुष्य असो, सध्या कसलेही तुम्हाला प्रॉब्लेम टॅकल करावे लागत असतील, काही विपरीत परिस्थिती असतील, तरी सुद्धा तुम्ही महाराजांच्या भक्तीतलं जे सातत्य आहे ती कधीही सोडू नका. सातत्य हे महत्त्वाचं आहे. नित्यसेवा तुम्ही कधीही सोडू नका. महाराजांवरचा जो विश्वास आहे, महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती कधीही ढळू देऊ नका. परिस्थिती कशी असो, मग आपण जेव्हा अतिशय सुखामध्ये असतो तेव्हा आपल्याला महाराजांची आठवण येत नाही. जेव्हा आपण अतिशय दुःखामध्ये जातो, नैराश्य आपल्याला येते, त्यावेळेस आपल्याला महाराजांची आठवण येते. परंतु काळजी न करता महाराजांवरचा जो विश्वास आहे तो कधीही डगबगू नका देऊ. आपल्याला कोणी काही बोलो, कोणीही काही म्हणो, मनामध्ये एकच विश्वास ठेवायचा की माझे महाराज माझ्यासोबत आहेत, ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे. मग आपल्याला कशाची चिंता? आपल्या कितीही विपरीत परिस्थिती असो, कोणीही आपल्या विपरीत असो, म्हणजे घरातले व्यक्ती सुद्धा, तरी सुद्धा महाराजांवरचा जो विश्वास आहे तो कधीही ढळू द्यायचा नाही. कधी असं होतं की कुणी एखादा शब्द जरी बोलला तरी सुद्धा आपल्याला खूप वाईट वाटतं, आपल्याला रडायला येतं, आपल्या मनाला खूप ती गोष्ट आपलं मन दुखवलं जातं. मग अशा वेळी नेहमी करता लक्षात ठेवायचं की महाराज माझ्यासोबत आहे ना, मग हा व्यक्ती बोलला तर बोलला, ती गोष्ट सोडून द्यायची. आणि महाराज प्रत्येकाचं कर्माचं फळ हे देणारच आहे. माझं तर असं म्हणणं असते की आपल्या शब्दामुळे देखील कुणाला त्रास होणार नाही, आपल्या बोलण्यातून कुणाला त्रास होणार नाही, असं आपण वागावं. म्हणजेच काय, आपण एका अर्थी आपले कर्मच चांगले करत आहोत. आपले कर्म जर का वाईट झाले तर मग महाराजांची कृपा होणार नाही. आणि आपल्या कर्माचे प्रारब्धाचे भोग तर आपल्याला भोगावेच लागतात. परंतु आपण पूर्वजन्मामध्ये काय केलं आहे आपल्याला आठवत नाही, किंवा मी पूर्वजन्मामध्ये काय केलं आहे मला आठवत नाही, किंवा तुम्ही काय केलं आहे तुम्हाला आठवत नाही. परंतु ते प्रारब्धाचे भोग असतात आणि प्रारब्धाचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगूनच सोडावे लागतात. आपण जास्तीत जास्त सेवा
सेवा करावी, जेणेकरून महाराजांची कृपा आपल्यावरती राहील आणि आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते तर आपल्याला भोगावेच लागणार आहे, परंतु त्याची इंटेन्सिटी महाराज आपल्याला काहीच जाणवू देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सातत्याने भक्ती करा. जे श्री गजानन महाराजांची भक्ती करतात, ज्यांना अतिशय एकनिष्ठतेने महाराजांची भक्ती आत्तापर्यंत करत आले आहेत, त्या सगळ्यांना हा अनुभव आहे की महाराज हे आपल्या भक्तांचा हात कधी सोडत नाही. महाराज असेच आहेत, महाराज भक्तवत्सल आहेत आणि जो व्यक्ती महाराजांची भक्ती करेल तो व्यक्ती तरणारच आहे, त्या व्यक्तीचं कल्याणच होणार आहे. त्यामुळे महाराजांच्या भक्तीमध्ये सातत्य ठेवा. तुम्हाला एक अजून सांगते की जे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकत नाही त्यांच्यासाठी सांगते, ज्यांना वेळ नाही, जे ऑफिसेसमध्ये आहेत, वर्किंग आहेत किंवा फिमेल असो, तर तुम्ही एक ॲप डाउनलोड करून घ्या. श्री गजानन विजय ग्रंथाचं एक ॲप येते, ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुम्ही ऑफिसमध्ये फ्री झाले, समजा 5-10 मिनिटाचा तुम्हाला वेळ मिळाला किंवा घरी आल्याच्यानंतर तुम्हाला 5-10 मिनिटाचा वेळ मिळाला. आता ग्रंथ काढायचा म्हणजे आपल्याला प्रॉपर बसावं लागते, एक सिटिंग करावी लागते आपल्याला. चटई घ्या, नंतर बसा, नंतर व्यासपीठ घ्या, त्यावरती ग्रंथ ठेवा आणि त्यानंतर तो वाचा. तसं तर ग्रंथच वाचायला हवेत, परंतु आता वेळच नाही. मग अशा वेळी तुम्ही ॲप जे आहेत मोबाईलमध्ये, मोबाईल तर सतत आपल्या हातामध्ये असतो, आपण मोबाईल स्क्रोल करता करता आपला किती वेळ जातो, 1 तास जातो, 2 तास जातो, आपल्याला त्याचं सुद्धा भान राहत नाही. मग अशा वेळी तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्याय त्या ॲपमध्ये आहेत आणि मग रोज तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तुम्ही एक अध्याय वाचा किंवा अर्धा अध्याय वाचा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही नक्की श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करा. आणि मी तुम्हाला सांगते की मी कंटिन्युअस 2 वर्ष, माझा छोटा जो मुलगा आहे तो 2 वर्षाचा होईपर्यंत, माझी डिलिव्हरी झाल्यापासून तर मी त्या ॲपमध्येच श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन केलं आहे. म्हणजे मुलाला झोपू घालते आहे, मुलाला झोका देत आहे, तर अशा त्याला खाऊ घालते आहे. तर अशा वेळी मी त्या ॲपमधूनच श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन केलं आहे, पारायण केलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. आता मी ग्रंथच वाचते, कारण आता मुलगा मोठा झाला आहे, 5 वर्षाचा आहे, त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही. त्याला समजतं की मम्मा हे वाचत आहे. तर मग माझे दोन्हीही मुलं, जेव्हा मी दशमी, एकादशी, द्वादशीचं पारायण करते, 7-7 अध्याय घेते, त्यावेळी देखील खूप वेळ लागतो, 1.5-2 तास लागतात. तरीसुद्धा त्यांना माहिती आहे की आता हिला 1.5-2 तास आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही, तर त्यांचं ते व्यवस्थित जे काही असेल, खाणं पिणं जे असेल ते सगळं व्यवस्थित करून घेतात. त्यावेळेस ते शांत राहतात. त्यामुळे आपण जशी मुलांना सवय लावली तशी तर ती लागतेच, त्यासोबतच आपण आपल्या शरीराला सवय लावणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण स्वतःमध्येच अगोदर संस्कार ते टाकणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपलं बघून आपल्या घरातले इतर लोक देखील तसेच वागतात. त्यामुळे तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही त्या ॲपमध्ये तुम्ही ग्रंथाचं वाचन करा आणि तुम्ही बघाल की जेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो, अनुभूती होते की महाराज माझ्यासोबत आहेत आणि महाराज माझ्या प्रत्येक कामामध्ये मला साथ देत आहे. खरंच सांगते की कुठलीही परिस्थिती असो, विपरीत परिस्थिती असो किंवा कुठलीही परिस्थिती असो, त्यामध्ये काळजी करायची नाही. महाराज आपल्यासोबत आहेत यावरती ठाम विश्वास ठेवायचा आणि खरंच महाराज आपल्यासोबत आहे. त्यामुळे आवर्जून तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की महाराजांची जास्तीत जास्त सेवा करा, महाराजांची भक्ती करा, नामजप करा. नाम जपासारखं सामर्थ्य कशामध्येच नाही. तुम्हाला जर का श्री गजानन विजय ग्रंथ वाचणं होत नसेल तर तुम्ही नामजप तरी करा. चालता बोलता उठता बसता तुम्हाला देवघरासमोर बसून माळी घ्यायला वेळ नाही, तुम्ही कशाही पद्धतीमध्ये महाराजांचा नामजप करा, महाराजांचं चिंतन करा. भक्तांसाठीच आहे. महाराजांनी सांगितलंच आहे की मी गेलो ऐसे मानू नका, भक्तितंत्र करू नका, कदाही मजलागी विसरू नका, मी आहे येथेच आणि महाराज आपल्यासाठीच आहेत. त्यामुळे भक्तीमध्ये सातत्य ठेवा, महाराजांची सेवा करा, नामस्मरण करा. नित्यसेवेमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचण्याचा नक्की प्रयत्न करा आणि ज्यांच्याकडून काहीच होत नसेल त्यांनी 52चं वाचन करा, स्तोत्राचं वाचन करा, चालता बोलता महाराजांचा नामजप करा, ॲटलिस्ट महाराजांचं चिंतन तरी करा. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की दर 1 तासाला असा अलार्म लावा की त्यामध्ये गणगणगणात बोते या मंत्र ऐकायला येईल आपल्याला. म्हणजे तेवढा 1 मिनिटं तरी आपण, म्हणजे 1 तासातला 1 मिनिटं तर आपण करू शकतो, महाराजांचं नामस्मरण करू शकतो. तर तेवढ्या 1 मिनिटं जरी आपण नामस्मरण केलं तरीसुद्धा आपल्या भक्तीमध्ये पुष्टी होणार आहे, आपली भक्ती अजून वाढत जाणार आहे. जे नवीन आहेत, ज्यांना श्री गजानन महाराजांची भक्ती करायची आहे किंवा महाराजांची ओढ लागलेली आहे, तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही हळूहळू सुरुवात करा, स्टेप बाय स्टेप तुम्ही सुरुवात करा. अगोदर महाराजांचं नामस्मरण करा, मग तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचायला सुरुवात करा. आणि जो व्यक्ती एकदा का श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो,
मग तो व्यक्ती श्री गजानन विजय ग्रंथ वाचायचा कधीही सोडत नाही. म्हणजे त्याचा शेवटचा श्वासापर्यंत तो व्यक्ती श्री गजानन विजय ग्रंथ वाचणार एवढी मला खात्री आहे. कारण की श्री गजानन विजय ग्रंथ असा आहेच की आपण एकदा तो वाचला तर त्याने आपलं मन भरत नाही. आपल्याला तो ग्रंथ सतत वाचावासा वाटतो. रोज जरी आपण वाचलं तरी सुद्धा आपलं मन भरत नाही. एवढ्या सुंदर महाराजांच्या लीला आहेत आणि एवढ्या सुंदर रसाळ चरित्र श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांचं लिहिलेलं आहे. त्यामुळे जो व्यक्ती एकदा श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो तो त्याच्या आयुष्यामध्ये श्री गजानन विजय ग्रंथ हा परत परत वाचणार याची 100% मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जर जे नवीन असतील त्यांनी हळूहळू सुरुवात करा. महाराजांच्या लीला काय आहेत, महाराज काय आहेत हे थोडं थोडं समजून घ्या. त्यानंतर आपल्या भक्तीमध्ये पुष्टी होतच असते. आपला महाराजांवरचा जो विश्वास आहे तो अतिशय ठाम होतो. आणि समजा कधी कुणाला अनुभव आले नाही, महाराजांनी काही अनुभव दिले नाही तरी सुद्धा त्यामध्ये देखील दुःखित व्हायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही. कारण की त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगते. कधी कधी असं होते की एखादा व्यक्ती भक्ती करतो महाराजांची किंवा पारायण करतो किंवा संकल्प करतो की मी आता 5 पारायण करेल किंवा मी 11 पारायण करेल. तर त्याचे 2 पारायण किंवा 3 पारायण किंवा ज्यांनी 11 पारायणाचा संकल्प घेतला आहे 5-6 पारायण झाले, 7-8 पारायण झाले की त्या व्यक्तीला अनुभव येतो. परंतु असा एखादा व्यक्ती असतो की 11 पारायण होतात तरी सुद्धा अनुभव येत नाही. मग अशा वेळी काय करावं? मग आपल्याला असं वाटते की महाराजांनी मला काही अनुभव दिले नाही, परंतु महाराजांचे जे नियोजन आहे त्यावरती विश्वास ठेवा. महाराज असं काहीतरी महाराजांनी नियोजन केलेलं असते की तुम्ही एवढंच मागितलं असते आणि महाराज तुमच्यासाठी एवढ्या मोठ्या देण्याची तयारी करत असतात. त्यामुळे आपण जर का एवढं मागितलं आहे आणि त्यानंतर आपल्याला भलेही मग त्यामध्ये वेळ लागेल, 5 महिने लागतील, 6 महिने लागतील, वर्ष लागेल, परंतु महाराजांनी जर आपल्याला एवढं मोठं जर का दिलं ना मग त्यावेळी आपण खूप खुश होतो. आणि तेव्हा जे आपल्याला मिळते तेव्हा हे लक्षात ठेवावे की हे महाराजांचेच भक्तीचे कृपा आहे, ही महाराजांचीच कृपा आहे. मी जी महाराजांची भक्ती केली होती, सेवा केली होती त्याचंच हे फळ आहे. तेव्हाच मला हे मिळालं आहे. कारण की असंच कुणाला काही मिळत नाही, असंच महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये जात नाही. मला असं वाटते की मी महाराजांची सेवा करत आहे, मी महाराजांची भक्ती करत आहे, परंतु खरंच सांगते तसं काहीच नाही. आपण ठरवून काहीच होत नाही. ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक जेव्हा ठरवतात की या व्यक्तीकडून मला एवढी सेवा करून घ्यायची आहे किंवा मला याच्या जीवनामध्ये जायचं आहे तेव्हाच महाराज आपल्या जीवनामध्ये येतात. नाही तर मी तुम्हाला सांगितलं होतं माझा अनुभव की मी लहानपणापासून श्री गजानन महाराजांचंच ऐकत आलेली आहे, महाराजांनाच मी बघत आलेली आहे, परंतु तेव्हा माझ्या जीवनामध्ये महाराज नव्हते. महाराजांचंच माझे वडील कितीतरी वर्षापासून महाराजांचं पारायण करतात. मी शेगावला जात आलेली आहे. दर दसऱ्याला मी शेगावला जायची. अतिशय लहानपणापासून आमच्या घरामध्ये श्री गजानन महाराजांचं वातावरण आहे. किंवा माझी आई विठ्ठलाची भक्त आहे किंवा ज्ञानेश्वर महाराजांची भक्त आहे. माझे एक कीर्तन प्रवचन करते तरी सुद्धा मला भक्तीचा लवलेश नव्हता, मला अध्यात्माचा लवलेश नव्हता. हा ते करतायत ते मला काही सांगतायत. समजा आता कुठलं उपवास आहे तर मी अतिशय लहानपणापासून समजा हरतालिकेचं वगैरे व्रत करते किंवा महादेवांची सेवा करते. म्हणजे महादेव पूजा वगैरे मी करायची, हरतालिकेचं व्रत वगैरे मी करायची. परंतु ज्याला आपण भक्ती म्हणतो की अतिशय आता भक्तीमध्ये काय होतं की महाराजांचं नाव जरी घेतलं, महाराजांची आठवण जरी आली तरी सुद्धा आपले डोळे पाणवतात. महाराजांबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होते, विरह महाराजांचा उत्पन्न होतो. परंतु त्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये नव्हत्याच. किंवा आपण शेगावला गेलो तर आपलं असं भरून येते, मन भरून येते, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणजे ते आनंद अश्रू असतात. महाराजांच्या बद्दलच ते प्रेम असते, कृतज्ञता असते. पहिले तर मी करायची भक्ती, म्हणजे असं नाही की मी खूप अभक्त आहे पहिल्यापासून, मी गणपतीची भक्ती करायची. परंतु महाराज माझ्या जीवनामध्ये तेव्हा नव्हते. मी गणपतीची जास्त भक्ती करायची. परंतु जेव्हा माझ्या जीवनामध्ये अशी एक वेळ आली त्यानंतर सडन सगळं काही चेंजेस झालं आणि महाराज माझ्या जीवनामध्ये आले. आणि आता तर अशी परिस्थिती आहे की मी महाराजांना कधीच विसरू शकत नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत महाराज माझ्यासोबत राहतील. त्यामुळे म्हणते की महाराज आपण ठरवून काही होत नाही की मी महाराजांची भक्ती करते, पारायण करते किंवा नामस्मरण करते. महाराज ठरवतात की मला कोणत्या वेळी कुणाकडून काय करून घ्यायचं आहे. हा माझा भक्त आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये पाटील बंधूंचं आपण ऐकलेलं आहे की ते महाराजांना उसाच्या मुळीने मारतात आणि तेव्हा श्री गजानन महाराज भास्कर पाटलांना म्हणतात की हे माझे खरे भक्त आहेत. म्हणजे असंच महाराजांचं नियोजन असते. महाराज असंच काहीतरी ठरवतात आणि महाराज त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जातात किंवा त्या व्यक्तीचं आयुष्य हे परिपूर्ण करण्याला मदत करतात. तर महाराजांच्याच ठरवण्याने सगळं काही होते. म्हणजे जेव्हा आपण महाराजांच्या भक्तीमध्ये येतो, खूप महाराजांच्या भक्तीमध्ये आपण डुबून गेलो असतो, तेव्हा महाराजांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा अंगावरती काटे येतात, शहारे येतात, जे सध्या माझ्या येत आहेत.
महाराजच ठरवतात की कुठल्या भक्ताकडून मला कुठली सेवा करून घ्यायची आहे, मग कुठल्या भक्तांकडून मला कुठलं कार्य करून घ्यायचं आहे. त्यामुळे महाराजांच्या नियोजनावरती 100% विश्वास ठेवा. महाराजांची जास्तीत जास्त भक्ती करा आणि आपण केल्याने काहीच होत नाही. सगळे काही ते ब्रह्मांड नायकच करतात. त्यामुळे त्यांच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवा. जर ते ब्रह्मांड नायक आहेत, ते संपूर्ण ब्रह्मांडाला सांभाळतात, तर ते नक्कीच आपल्याला सांभाळणार आहेत. महाराजांना आपले भक्त हे अतिशय प्रिय असतात आणि महाराज आपल्या भक्तांची नेहमी करता काळजी घेतात. त्यामुळे कधी हताश होऊ नका, निराश होऊ नका, काळजी करू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जर का आपल्यासोबत आहे, तर मग आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची काहीच गरज राहत नाही. चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा, त्यानेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. जय गजानन. धन्यवाद.